आता सासरे आल्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो होतो सकाळ सकाळ शेतात, कारण आता आमची सुट्टी 2च दिवस राहिली आणि आई बोलल्या तुम्हाला न्यायला ना वांगे आणि हिरव्या मिरच्या आपण तोडून आणू, तर त्यासाठीच आम्ही शेतात आलो होतो. आणि दादच्या नातींच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या होत्या आणि श्रीशाला हे वांग्याचं झाड कळालंच नाही, तिला असा काटा टोचला. तर श्रीशाला ना मी फर्स्ट टाईमच शेतात आणलं होतं, कारण याच्या आधी तिला कधीच असं म्हणजे आणलं नव्हतं आणि तिला असं मोकळ्या वातावरणात ना खरंच खूप छान वाटतं. तर हे आहेत आमचे वांग्याचे आणि मिरच्याचे झाडं लावलेले आहेत. तर मिरच्याला पण खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आल्या होत्या, तर आई तर हिरव्या मिरच्या वगैरे तोडत होत्या आणि ह्या दोघींचे ना मी मस्त असे वांग्यात फोटो वगैरे क्लिक केले. तर खरंच खूप छान वाटत होतं. हीच तर गावाकडली मज्जा असते, सगळं शेतातलं एकदम असं ताजा ताजा भाजीपाला शेतातच मिळतो, असे विकत पण काहीच आणायची गरज नसते आणि खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर मस्त यांचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले. त्यानंतर बघू शकता तुम्ही वांग्याच्या तर कालच परवाच तोडणी केलेली होती, तरी देखील असं मस्त छोट्याले वांगे आलेले होते आणि आम्ही मस्त अशा हिरव्या मिरच्या वगैरे तोडल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आता गावाकडं ना जे नॅचरल पद्धतीने पिकवलं जातं ना तेच खरंच खूप छान असतं. ह्या मिरच्यांचा कलर खूप छान होता, असं हिरवागार. त्यानंतर ना मग आमच्या आंब्याच्या झाडांना पण ह्या वर्षी खूप असे मस्त आंबे लागलेले होते. या वर्षी ना नारळाच्या झाडाला देखील खूप सारे नारळ आलेले होते, त्यामुळे श्रीशाचे पप्पा ना श्रीशावरती चढलेले होते नारळ काढण्यासाठी. तर मस्त असं नारळ पाणी वगैरे पेलो आणि तर ते पपईच्या झाडाला ना खूप देखील अशा मस्त पपया लागलेल्या होत्या. आणि गावाकडं ना 3 ते 4 पपईच्या झाडं आहेत आणि याला खूप साऱ्या पपया येतात, पण गावाकडले ना खूप आवडीने पपई खातच नाहीत. आणि आम्ही केरळमध्ये असलं तर विकत पपई घेऊन खायचो आणि गावाकडे एवढ्या साऱ्या पपया आहेत. त्यानंतर आई नानांनी ना शेतातून मस्त असे वांगे तोडून आणले होते. तर असा होता माझा सासरचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.